पुण्यातल्या 1200 पुरुषांनी चक्क बहीण व्हायचं ठरवलंय. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. पुणे तिथे काय होणे असं म्हणतात ना, ते खरंच आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता लाटण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या 1201 पुरुषांनी चक्क महिलांच्या नावाने अर्ज भरून सरकारी तिजोरीला चुना लावलाय. पण ही केवायसी सुरू झाली आणि या बनावट बहिणींचं बिंग फुटलंय. नक्की काय झालं सांगतो. वर्षभर चाललेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केवायसी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र यात बऱ्याच अडचणी येत होत्या. अर्ज सबमिट केल्यानंतरही बहिणींना अनुदान सुरूच झालं नाही. ज्यांच्या घरी 4 चाकी आहे त्यांना अनुदान सुरू राहिलं आणि ज्यांच्या घरी 4 चाकी नाही, सरकारी नोकरी नाही किंवा पेन्शनही नाही, अशा लाभार्थ्यांना अनुदान बंद झालं. मग महिलांनी तक्रारी केल्या. तेव्हा महिला व बाल विकास विभागाने केवायसी झालेल्या सगळ्या महिला लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले. पण पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हा लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली तेव्हा प्रशासनाचेही डोळे चक्रावले. कारण 1201 पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आले. यात सगळ्यात जास्त संख्या म्हणजे 457 पुरुष हे हवेली तालुका आणि पुणे शहरातलेच आहेत. 1500 रुपयांच्या ओढीनं या बहादरांनी नियमांना कशी बगल दिली याचा शोध आता अंगणवाडी सेविका घेणार आहेत. पण या सगळ्या घोटाळ्यामुळे प्रामाणिक महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय. कारण पुणे जिल्ह्यातल्या 2,25,360 महिलांची आता घरपोच पडताळणी होणार आहे. यामध्ये काय तपासलं जाणार आहे तर घरात सरकारी नोकरी आहे का, कुणाला पेन्शन मिळते का, की घरी 4 चाकी गाडी आहे का, यातलं जर काही आढळलं तर ते महिला आणि पुरुष लाभार्थी आता अपात्र ठरवले जाणार आहेत. एकीकडे खऱ्या गरजू महिला अजूनही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत आणि दुसरीकडे मात्र अशी स्मार्ट लोक सिस्टीमशी खेळताना दिसतात. फक्त 1500 रुपयांसाठी असं करणं तुम्हाला योग्य वाटतं का, की प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे सगळं घडतंय? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.